या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत संतोष आणि वीणा दोघेही बसून आईस्क्रीम खात असतात. संतोष वीणाला दुसऱ्या घराबद्दल बोलत असतो. एवढ्यातच लक्ष्मी आलेली असते. लक्ष्मीला बघून वीणा खूप घाबरते. वीणाला वाटत असतं की आपलं बोलणं लक्ष्मीने ऐकलेलं आहे. लक्ष्मी म्हणत असते, छान छान, आईस्क्रीमची पार्टी चालली आहे वाटतं. आईस्क्रीमची खरी मजा थंडीतच असते. तुमचं चालू दे, मी नंतर येते. यावर वीणा म्हणत असते, आई तुम्ही काही कामासाठी आला होतात का? काही होतं का? मी करते ना काय काम असेल तर. लक्ष्मी वीणाला कामाबद्दल सांगायला आलेली असते. वीणा म्हणत असते, आई बघते मी सगळं. त्यानंतर लक्ष्मी तेथून निघून जाते. वीणा म्हणते, कशाला सगळं या विषयावर बोलायचं? आईंनी ऐकलं असेल तर? यावर संतोष म्हणत असतो, अगं नाही ऐकलं. ऐकलं असतं तर काहीतरी तमाशा केला असता. आईस्क्रीमवरून नाही का बोलली? बघितलं ना, टोमणा मारलाच की नाही? आणि हो, तू हरिश्चंद्रचा पुतळा होऊन मध्येच पचकू नको, म्हणजे मिळवलं. वेळ आली की सांगू आपण. विश्वाची आई तनूला सांगत असते, आपण अप्पांच्या वाढदिवसाला नेहमी कार्यक्रम करतो. तनू म्हणत असते, मी सुद्धा पाहिलंय या घरात तुम्ही सगळेच आजोबांसाठी काही ना काही करत असता. तुमच्या घरातलं वातावरण खरंच खूप छान आहे. नाहीतर आजच्या काळात एवढ्या वयस्कर माणसांसाठी कोण कुठे काही करतं? यावर विश्वाची आई म्हणते, तुमच्या घरातलं? नाही हां, आपल्या घरातलं म्हणायचं. तनू लगेच सॉरी म्हणते. त्यानंतर तनू म्हणत असते, काकू, आता मी इथे असल्यामुळे मला सुद्धा हा कार्यक्रम अनुभवता येणार आहे. खरंच मी खूप लकी आहे. विश्वाची आई पुढे म्हणते, अगं, विश्वा सांगत होता, ते जे पंडितजी येणार आहेत ना, ते फार प्रतिभावंत आहेत म्हणे. ते तर गातीलच, परंतु त्यांच्याबरोबर तुला सुद्धा गायचं आहे उद्या. आणि हो, आता नाही, माझा घसा बसलाय वगैरे ही कारणं चालणार नाहीत. कळलं तुला? तनू म्हणते, बरं गाईन मी यावेळेस. विश्वाची आई तनूला म्हणत असते, इथलं सगळं आवरलंय. तुझं सगळं आवरून झालं की झोप लवकर, थकली असशील. तनू आवरत असते. एवढ्यातच विश्वा तेथे येतो. विश्वा म्हणतो, मग झाली का उद्याची तयारी? जानू म्हणते, हो. विश्वा म्हणतो, उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे ना? मला माहिती आहे. गाणं तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तुझ्या या स्पेशल दिवसासाठी मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. विश्वाने जान्हवीसाठी साडी आणलेली असते. विश्वा म्हणत असतो, हीच नेस उद्या, छान दिसतील. जानू म्हणत असते, विश्वा नको अरे प्लीज. विश्वा जान्हवीला बॉक्स उघडून बघायला सांगत असतो. जान्हवी मनातच म्हणत असते, तू माझ्यासाठी हे सगळं करतोयस कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे विश्वा. आणि आता तू. विश्वा जानूला म्हणत असतो, अगं काय झालं, बोल ना. तुला नको आहे मी दिलेली साडी? जानू म्हणत असते, नाही तसं नाही, पुढच्या वेळेस तू आणू नकोस. सईला सांग, म्हणजे मुलींचा चॉईस छान असतो ना म्हणून. त्यानंतर विश्वा जान्हवीच्या हातामध्ये बॉक्स देतो आणि म्हणतो, उघडून बघ कशी आहे. जान्हवी बॉक्स खोलते. विश्वा म्हणतो, कशी आहे? जान्हवी म्हणते, खूप छान आहे. ह्याचा वर्क, ह्याची डिझाईन खूप छान आहे. एवढ्यात तेथे सई आलेली असते. सई म्हणते, असणारच, कारण सईचा चॉईस आहेच छान. विश्वा म्हणतो, मग नेसणार ना तू? सई म्हणते, अर्थात नेसणार ना ती. गाणं एवढं सुंदर गाते, तनू सुंदर नको दिसायला? जानू सईला थँक्यू असं म्हणते. गाण्याच्या कार्यक्रमाला विश्वाच्या आईने जयंतला सांगितलेलं नसतं. विश्वाची आई जयंतला फोन करते आणि ती जयंतला संगीताच्या कार्यक्रमाला इन्व्हाइट करते. जयंत म्हणतो, सॉरी काकू, मी सध्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या झोनमध्ये नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, माझ्या बायकोला गाणं गायला खूप आवडायचं आणि मीही तिनेच गायलेलं गाणं ऐकतो. मला तिचंच गाणं खूप आवडतं. त्यामुळे मी गाण्याचा कार्यक्रम तेवढा एन्जॉय नाही करू शकणार काकू. विश्वाची आई म्हणत असते, आय एम सॉरी, एवढं मी समजू शकते. विश्वाची आई जयंतला फोर्स करत असते. जयंत म्हणतो, ठीक आहे मी येईन, पण माझी एक अट आहे. जयंत म्हणतो, तुम्हाला तर माहिती आहे काकू, माझी बायको असती तर मी तिला गायला जरूर आग्रह केला असता. पण मी तिचे रेकॉर्ड केलेले गाणे ना प्ले करेन. तुम्हाला काही हरकत नाही आहे ना? विश्वाची आई म्हणते, अहो जरूर प्ले करा, आम्हाला काय हरकत असणार आहे. त्यानिमित्ताने तुमच्या बायकोचा आवाज आम्हालाही ऐकता येईल. असं म्हणून विश्वाची आई फोन ठेवते. जयंत इकडे म्हणत असतो, त्या मॅडच्या घरी जेव्हा मी जानूचं गाणं प्ले करेन ना, तेव्हा त्या विश्वाचा चेहरा बघण्यासारखा असेल. त्याला काय वाटलेलं, जानू त्याच्याच जवळ येईल. परंतु जानू, तू सर्वतोपरी माझ्या जवळ आहेस. तुझ्या गायलेल्या गाण्यांसकट, तुझ्या आवाजासकट, तुझ्या आठवणींसकट तू माझ्या जवळ आहेस. जानू, जिथे जिथे तुझ्यावर प्रेम करायची, तुझ्यावर हक्क गाजवायची संधी मला मिळेल ना, ती संधी मी सोडणार नाही. तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. भावना इकडे
सिद्धूच्या शर्टला इस्त्री करत असते. सिद्धू विचारत असतो, भावना काय करतेस? भावना म्हणत असते, बाहेरची वाळू गरम केली आणि या तांब्यात भरली आणि तुमच्या शर्टला इस्त्री करते. शर्ट उद्या तुमच्या कामाचा पहिला दिवस आहे ना, मग चुरगाळलेला शर्ट कसा काय घालून जाणार? सिद्धू म्हणत असतो, भावना खरंच तू कमाल आहेस. माझी बायको ना कडक हुशार आहे. असं म्हणून सिद्धू उभा राहतो आणि धावत जाऊन भावनाला मिठी मारतो. भावना म्हणत असते, अहो शर्ट चुरगाळेल ना. सिद्धू म्हणत असतो, प्रेमापुढे काहीच नाही. अगं तुला मिठी नाही ना मारली तर माझा दिवस पूर्ण झाला असं मला वाटतच नाही. असं म्हणून सिद्धू पुन्हा भावनाला मिठी मारतो. भावना म्हणत असते, आता तुमची मिठी मला मिळाली आहे म्हणजे माझा दिवस चांगला गेला असं म्हणायला मला काही हरकत नाही. आता चला झोपा. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. कामाचा पहिला दिवस आहे. असं म्हणून दोघेही झोपायला जातात. दुसरीकडे श्रीनिवास आणि लक्ष्मी दोघेही गप्पा मारत असतात. लक्ष्मी म्हणत असते, आपल्यातले हे जे क्षण आहेत ना, त्यांचाच आधार होता मला जेव्हा तुम्ही जेलमध्ये होता. यावर श्रीनिवास म्हणतो, लक्ष्मी हे दिवस कधीपर्यंत असतील काय माहीत. त्यावर लक्ष्मी म्हणते, अहो काय म्हणताय? श्रीनिवास म्हणतो, लक्ष्मी तुला माहिती आहे ना, मी बेलवर सुटलो आहे. केव्हाही आपल्या दारात पोलीस येऊ शकतात. लक्ष्मी म्हणत असते, कुठला विषय कुठे घेऊन चाललात तू? दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धू कामाला जायला रेडी होत असतो. भावना सुद्धा त्याला रेडी होण्यास मदत करत असते. एवढ्यातच दरवाजावर कोणीतरी ठोठावतं. भावना जाऊन दार उघडते आणि समोर बघते तर पोलीस आलेले असतात. सिद्धू म्हणत असतो, कोण आलाय? भावना म्हणते, सिद्धिराज. अहो सिद्धू सुद्धा बाहेर येतो. पोलीस म्हणत असतात, सिद्धिराज गाडे पाटील, कोर्टाने तुम्हाला दिलेला जामीन रद्द केलेला आहे. तुम्हाला अटक करायला आलोय आम्ही. हे ऐकून भावनाला आणि सिद्धूला दोघांनाही धक्का बसतो. भावना इन्स्पेक्टरला म्हणत असते, अहो काय म्हणताय तुम्ही? कोर्टाने एकदा दिलेला जामीन असा रद्द करता येतो का? इन्स्पेक्टर म्हणत असतात, येतो मॅडम. गुन्हेगारावरची गॅरंटी उडालेली असेल तर जामीन काढून घेता येतो. तसाच यांचा जामीन काढून घेतलेला आहे. हे पोलिसांना सहकार्य करत नाहीयेत. सिद्धू म्हणतो, अहो हे कसं शक्य आहे? मी सगळं सहकार्य तर करत आहे. ठरलेल्या तारखांना मी पोलीस स्टेशनला येऊन सह्या करतोय. कुठल्याही गुन्हेगाराशी मी बोलत नाहीये. अहो आम्ही गावाबाहेर सुद्धा गेलेलो नाहीये. काहीही काय बोलताय तुम्ही? यावर इन्स्पेक्टर म्हणतात, मी माझं काम करतोय. मला आलेले आदेश पाळतोय. सिद्धू म्हणतो, अच्छा कोणी दिले तुम्हाला हे आदेश? कोर्टाने की आजीने? हे ऐकून इन्स्पेक्टर गप्प राहतो. सिद्धू भावनाला म्हणतो, भावना मला जावं लागेल. भावना म्हणत असे, नाही सिद्धिराज, मला हे मान्य नाहीये. असं कसं करू शकतात हे? आणि अहो आत्ता आपण इथे राहायला आलो होतो. सगळं घर उभं केलं आणि सिद्धू म्हणत असतो, भावना अगं मी कायमचं चाललेलो नाहीये. शांत हो तू जरा. हे जर आजी आणि पप्पाने केलं असेल तर आपण काहीही केलं तरी आपलं म्हणणं हे ऐकणार नाहीयेत. त्यामुळे यांच्याबरोबर जाण्यातच शहाणपणा आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, तुमच्या या गप्पा पोलीस स्टेशनमध्ये येऊन केलं तर बरं होईल. आम्हाला वेळ नाहीये. भावना म्हणते, वेळ नाहीये काय? मी बायको आहे त्यांची. भावनाला खूप टेन्शन आलेलं असतं. भावना म्हणत असते, मी नाही सोडणार त्यांना. सिद्धू म्हणत असतो, आजी आणि पप्पांच्या पोटात खुपतंय ना, कारण आपण हे चांगलं आयुष्य जगतोय आणि त्याचेच परिणाम आहेत हे. त्यानंतर इन्स्पेक्टर सिद्धूला घेऊन पोलीस स्टेशनला जातात. भावना खूप ओरडत असते, खूप रडत असते. इन्स्पेक्टर सिद्धूला घेऊन गेल्यानंतर आजी तेथे येते. आजी हसत असते. आजी भावनाला म्हणत असते, या खुराड्यात राहताय तुम्ही? गाढे पाटलांच्या लाडक्या नातवावर ही वेळ तू आणलीस तू. भावना म्हणते, तुम्ही विसरताय वाटतं आजी. सिद्धिराजने गाढे पाटील हे आडनाव सोडलंय आणि आता यापुढे त्यांची ओळख फक्त आणि फक्त सिद्धिराज असणार आहे. आजी म्हणत असते, सोड. काय दयनीय अवस्था झालीये. परंतु तुझ्या अंगातली उलट बोलण्याची खोड काही जात नाहीये. अगदी पोपट्यासारखी मिट्टू मिट्टू बोलतेस. हमसून हमसून रडताना मी पाहिलंय ना. यावर भावना म्हणते, मी रडले म्हणजे मी कमकुवत आहे असं समजू नका. आता माझ्यात आणि सिद्धिराजमध्ये तात्पुरता दुरावा आलाय म्हणून आणि म्हणून मी रडले. पण सिद्धिराजने दिलेला शब्द मी खाली पडू देणार नाही. मी त्यांना बाहेर काढणार. त्यावर आजी हसत असते. आजी म्हणत असते, काय म्हणालीस? तू बाहेर काढणार होय? नाही म्हणजे कसं आहे ना, खिशात आहे काय? दमडी आहे खिशात तुझ्या? इतकं शिकले म्हणून मिरवतेस. साधी गोष्ट माहित नाही, तिथे जामीन द्यायला पैसा लागतो, पैसा. भावना म्हणते, माझ्या नवऱ्याला कसं बाहेर काढायचं हा माझा आणि त्यांचा प्रश्न आहे. तुमचं मला ऐकून झालं असेल ना तर तुम्ही या. आजी रागानेच ए असं म्हणते आणि गप्प होते. भावना म्हणते, काय झालं? थांबलात कशाला? अच्छा हां, तुम्हाला अजूनही तुमच्या नातवाची काळजी वाटत असेल ना, म्हणूनच थांबलायत ना? आजपर्यंत तुम्हाला कायम असं वाटत आलंय की मी तुमच्या नातवाच्या आयुष्यात विष कालवते. मी वाईट आहे म्हणून तुम्ही मला
घराच्या बाहेर काढलं. मला त्रास द्यायचा म्हणून तुम्ही सिद्धिराजलाही तो त्रास दिलात. पण ह्या सगळ्यात तुमच्याच नातवाला त्रास होतोय हे कधी लक्षातच आलं नाही तुमच्या. आणि तरीही मी तुम्हाला इथे कशासाठी थांबू द्यायचं? पुढे भावना रागाने हात जोडते आणि आजीला म्हणते, तुमचं झालं असेल तर या तुमचं. म्हणून भावना आजीकडे रागानेच बघत असते. आजी तेथून लगेच निघून जाते. विश्वाच्या घरी गुरुजी आलेले असतात. विश्वा गुरुजींचं स्वागत करतो. विश्वा पंडितजींशी बोलत असतो. त्यानंतर विश्वा आपल्या आईला आणि सईला बोलावून घेतो आणि त्या गुरुजींशी ओळख करून देतो. त्यानंतर विश्वा जान्हवी जवळ जातो आणि जान्हवीला गुरुजींसमोर आणतो आणि म्हणत असतो, ही जा. एवढ्यातच जानू म्हणते, तनुजा. तनुजा नाव आहे माझं. सई म्हणत असते, ही छान गाते हा आणि आज सुद्धा गाणार आहे. गुरुजी म्हणत असतात, अच्छा. पुढे विश्वाची आई गुरुजींना घेऊन बाजूला जाते. जान्हवी विश्वाला म्हणत असते, विश्वा काय करणार होतास तू? जानू म्हणून हाक मारणार होतास तू मला? विश्वा म्हणतो, काय करू, तू माझ्यासाठी जानूच आहेस आणि मुळातच गुरुजींसमोर गाणं गाणार आहेस, तेही खोट्या आयडेंटिटीने. नाही जानू, मला हे सहन होत नाहीये. जान्हवी म्हणते, विश्वा अरे ठीक आहे, नको एवढी काळजी करू. आणि हे बघ, माझ्यासाठी आता गाणं छान होणं खूप महत्वाचं आहे. मग ते जान्हवीने गायलेलं असो किंवा तनूने गायलेलं असो. हो ना? यावर विश्वा हो असं. पुढे कार्यक्रम सुरू होतो. गुरुजी गाणं गायला सुरुवात करतात. सगळेजण भान हरपून गुरुजींचं गाणं ऐकत असतात. जयंत इकडे जान्हवीचं गाणं ऐकत असतो. जान्हवी गाणं म्हणत असते, नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जेथे मी रुसावे तेथे तू असावे. हे जान्हवीने गायलेलं गाणं जयंत लॅपटॉपवर लावून बघत असतो. गाणं ऐकून झाल्यानंतर जयंत जान्हवीच्या फोटो समोर जातो आणि म्हणत असतो, हा जो प्रेशस मुवमेंट आजवर मी स्वतःकडे जपून ठेवला होता ना, तो आता मी जगासमोर आणणार. येस जानू, तू जेव्हा त्या कॉम्पिटिशनमध्ये गायली होतीस ना आणि जे सुख मी एकट्याने अनुभवलं होतं ना, तसंच काहीतरी मी पुन्हा घडवून आणणार आहे. जानू, तुझं हे गाणं सगळ्यांसमोर येणार आहे. येस जानू. आणि त्या विश्वाला कळेल की तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. असं म्हणून जयंत जोरजोराने ओरडत असतो. जोरजोराने ओरडत विश्वाच्या घरी इकडे गुरुजींचं गाणं चालू असतं. गाणं संपल्यानंतर सगळेजण खूप जोरजोराने टाळ्या वाजवत असतात. टाळ्या वाजवून गुरुजींचं कौतुक करत असतात. त्यानंतर विश्वा उठतो आणि म्हणत असतो, आता आमच्याच घरातली एक सदस्य, सगळ्यांची म्हणजे खास करून अप्पांची लाडकी तनू एक गाणं म्हणणार आहे. त्यानंतर विश्वा तनूला समोर बोलवतो. जान्हवी समोर येते. विश्वाची आई सईला विचारत असते, सई, कानेटकर कसे नाही आलेत अजून? हे बोलणं जान्हवीच्या कानावर पडतं. जान्हवी खूप घाबरते. जान्हवी इकडे तिकडे बघत असते. विश्वाची आई जान्हवीला गा म्हणत असते, परंतु जान्हवीचं लक्ष नसतं. दुसरीकडे सिद्धिराजला काम दिलेला माणूस सिद्धिराजच्या घरी आलेला असतो. भावना त्याला सिद्धिराजला अटक झाली म्हणून सांगत असते. तो माणूस म्हणत असतो, काळजी करू नका वहिनी, मला खात्री आहे सिद्धू दादा असं काही करू शकत नाहीत. एकदा ना तो खरा गुन्हेगार मिळाला पाहिजे. तो सापडला ना की मग आपले सिद्धू दादा नक्की सुटतील. भावना खूप टेन्शनमध्ये असते. भावना त्या माणसाला म्हणत असते, त्या माणसाला शोधूया, पण आत्ता नाही. आता तरी सिद्धिराजला जामिनावर बाहेर काढणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी मला पैसे गोळा करावे लागतील. एकदा का सिद्धिराज बाहेर आले ना की मग आपण खऱ्या गुन्हेगाराला शोधू शकतो. दुसरीकडे जान्हवी गाणं म्हणायला सुरुवात करते. जानूचं गाणं सर्वजण खूप आनंदाने ऐकत असतात. थोड्या वेळाने गुरुजी ते गाणं ऐकून जान्हवीच्या जवळ जातात आणि जान्हवीकडे बघत असतात. जान्हवीला खूप भीती वाटत असते. जान्हवी मात्र विश्वाकडे बघत असते. विश्वाला सुद्धा काही कळत नसतं. जान्हवी लगेच उठून उभी राहते. जान्हवी म्हणत असते, काय झालं पंडितजी, माझं काही चुकलं का? गुरुजी म्हणत असतात, ही हरकत तुम्ही का घेतलीत? कुठे शिकलीस ही हरकत? जानू म्हणत असते, नाही ते ओघाओघातच माझ्याकडून. गुरुजी म्हणत असतात, शिकून येणारा सूर वेगळा असतो आणि आतून येणारा वेगळाच. अतिशय सुंदर. हे ऐकून जान्हवीला खूप आनंद होतो. तेथे असलेल्या सर्वांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर गुरुजी जान्हवीच्या बाजूला बसतात आणि दोघेही एकत्र गाणं म्हणत असतात. विश्वाच्या घराबाहेर इकडे जयंतची एंट्री झालेली असते. गुरुजी आणि जान्हवीच्या गाण्यामध्ये सगळेजण धुंद झालेले असतात. सगळे खूप आनंदाने या गाण्याचा आस्वाद घेत असतात. विश्वा लगेच बाहेर येतो. विश्वाला समोर जयंत दिसतो. विश्वा म्हणत असतो, जयंत, खूप लेट झालास. जयंत म्हणतो, मला वाटलं खूप उशीर झालाय, परंतु आतून गाण्याचा आवाज येतोय, म्हणजे कार्यक्रम सुरू झालेला दिसतोय. एनिवे,
मी काकूंना भेटतो, उगाच उशीर नको व्हायला, असं म्हणून जयंत आत जात असतो. एवढ्यातच विश्वा जयंतला अडवतो. विश्वा जयंतच्या खांद्यावर हात टाकतो आणि म्हणत असतो, गाणं वगैरे हे सगळं फॉर्मॅलिटीज आहे रे. वेज ऑफ सोशलायझिंग. शेवटी इम्पॉर्टंट काय आहे? इम्पॉर्टंट आहे भेटीगाठी. त्यासाठीच होतं ना हे सगळं. जयंत म्हणतो, राईट. अरे हो, पण ज्यांनी बोलवलंय त्यांना तर भेटायला नको का? असं म्हणून जयंत पुन्हा आत जात असतो. विश्वा जयंतला अडवतो आणि म्हणतो, काय आहे ना जयंत, मला तुझी ऍक्च्युली मदत हवी होती. त्या गोष्टीवर जयंत हसत असतो. जयंत म्हणतो, इज इट? नाही म्हणजे एरवी उद्धटपणे वागणारा विश्वा देशमुख आज माझ्याकडे मदत मागतोय. बरं रिक्वेस्ट करतोयस ना तू, मग नीट कर. असं म्हणून जयंत ऐकायला न आल्याचं दाखवत असतो. विश्वा म्हणत असतो, जयंत मला तुझी मदत हवी होती. एक महत्वाचं काम आहे. सो माझ्याबरोबर गेटपाशी येतोस का प्लीज? जयंत म्हणतो, काय म्हणालास तू? विश्वा म्हणतो, प्लीज. जयंत म्हणतो, लेट्स गो. असं म्हणून जयंत विश्वाबरोबर गेटपाशी जात असतो. जयंत म्हणत असतो, तुला काही नवीन आयडिया सुचली आहे का प्रोजेक्टसाठी? तुला काय सांगायचंय मला? यावर विश्वा म्हणतो, सांगतोय ना. जयंत आणि विश्वा दोघेही गेटपाशी जात असतात. एवढ्यात तेथे एक माणूस हातामध्ये बॅगा घेऊन येतो आणि विश्वाला विचारत असतो, बरं हे ठेवायच्या कुठे? त्या बॅगा विश्वा त्या माणसाकडून आपल्याकडे घेतो आणि जयंतच्या हातामध्ये देतो. जयंत म्हणत असतो, हे काय आहे विश्वा? विश्वा म्हणतो, पिशव्या आत न्यायच्या आहेत. तुला म्हणालो ना मागाशी काम होतं, तुझी मदत हवी आहे. हीच ती मदत. जयंत खूप रागाने विश्वाला म्हणत असतो, यासाठी मला गेटपाशी घेऊन आलास? विश्वा म्हणतो, काय फालतूपणा आहे जयंत, म्हणजे कसं आहे ना, सोबत असलो की पटापटा होतात कामं. आणि मला सांग, मी एकटा किती पिशव्या नेणार होतो? जयंत म्हणतो, विश्वा कार्यक्रम आहे आणि आज पाहुणे आलेत म्हणून, नाहीतर पुन्हा असा वेडेपणा करायची हिम्मत करू नकोस, ओके? विश्वा म्हणत असतो, रिलॅक्स जयंत. कसं आहे ना, आता आपलं काम झालेलं आहे आणि कसं आहे ना, तुला असं बघून माझी आई खूप खुश होईल. तू घरचा वाटतोस हो ना? चल जाऊया आता आत. त्यानंतर जयंत आत यायला निघतो. विश्वा तेथेच थांबून म्हणत असतो, आय होप जानूचं गाणं आतापर्यंत संपलं असेल. जान्हवीचं गाणं इकडे संपलेलं असतं. जान्हवी लगेचच तेथून आत निघून जाते. जान्हवी आत गेल्यानंतर जयंत तेथे आलेला असतो. दुसरीकडे विश्वा जान्हवीला म्हणत असतो, गोंधळून जाऊ नको, शांत राहा. जान्हवी म्हणत असते, विश्वा मी शांतच आहे. चहाच भरत होते, बाहेर येणार होते. विश्वा म्हणतो, बाहेर नको जाऊस. जान्हवी म्हणते, का? विश्वा म्हणतो, कारण जयंत आलाय, तो बाहेरच आहे. हे ऐकून जान्हवी खूप घाबरत असते. जयंतला पाणी पाहिजे असतं म्हणून तो पाणी प्यायला आतमध्ये किचनमध्ये जात असतो. विश्वा इकडे जानूला म्हणत असतो, फक्त तू बाहेर जाऊ नको. बाहेर गेलीस एवढ्यातच बाहेरून कोणीतरी एक्सक्यूज मी असं म्हणतं. विश्वा खूप घाबरतो. जान्हवी सुद्धा खूप घाबरलेली असते. जयंत म्हणत असतो, मला पाणी हवंय, मिळेल का? जान्हवी लगेच डोक्यावर पदर घेते. विश्वा तिला तेथून बाजूला घालवतो. विश्वा जयंतला म्हणत असतो, तू इथे काही हवंय का? जयंत म्हणत असतो, हो पाणी हवं होतं. विश्वा जयंतला पाणी देतो. जयंत पाणी पित असताना इकडे तिकडे बघत असतो. जयंत जेथे जान्हवी लपलेली असते त्या ठिकाणी जात असतो. एवढ्यातच विश्वा त्याला अडवतो आणि म्हणतो, अरे जयंत, पुढचं गाणं खूप खास आहे, जात नाही आहेस का तू? जयंत म्हणत असतो, तू येत नाही आहेस का? विश्वा म्हणतो, हो येतोय ना, परंतु काय आहे ना, हे स्नॅक्स घेऊन यायचं होतं. तू हो पुढे. त्यानंतर जयंत तेथून बाहेर जात असताना जयंत पुन्हा मागे वळून बघतो. त्यानंतर विश्वा पुन्हा एकदा जयंत तेथून गेलाय की नाही हे कन्फर्म करत असतो. जयंत गेल्यानंतर जान्हवी बाहेर येते. जान्हवी खूप घाबरलेली असते. जान्हवी लगेच खाली बसते, परंतु विश्वा जान्हवीला धीर देत असतो. विश्वा म्हणत असतो, जानू रिलॅक्स अँड डोंट वरी. तोपर्यंत मी उभा आहे. तोपर्यंत जयंतची सावली सुद्धा पोचू देणार नाही तुझ्यापर्यंत. हे एका मित्राने केलेलं प्रॉमिस आहे. यावर जान्हवी मानेनेच हो असं म्हणत असते.